छोटे छोटे कीटक असोत व रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत व आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या साऱ्याच रूपांवर जिने मनापासून प्रेम केलं, जे पुढे तिच्या आयुष्याचं जीवन ध्येय झालं, जो तिचा श्वास आणि ध्यास बनला आणि त्यातूनच पुढे पर्यावरण संदर्भात जागतिक असंतोषाची जननी असं जिचं सार्थ वर्णन केलं गेलं. तिच्या ज्या कार्यामुळे जागतिक पर्यावरण चळवळीची सुरुवात झाली त्याचं निमित्त होतं सायलेंट स्प्रिंग हे तिचं पुस्तक. आणि हे पुस्तकच जिची ओळख बनवून गेली त्याची जननी होती रेचल कार्सन. साऱ्यांना पर्यावरण संदर्भात खडबडून जागं करणाऱ्या रेचलची चरित्र कहाणी म्हणजेच लक्ष्मण लोंढे यांनी शब्दबद्ध केलेले आणि राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक आणि वसंत पुन्हा बहरला. 27 मे 1907 रोजी अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यातील स्प्रिंगडेल या गावी रेचलचा जन्म झाला. तिच्या वडिलांचं नाव रॉबर्ट कार्सन तर आईचं नाव मारिया मॅक्सिन. तिला 2 मोठी भावंडे होती, बहीण मरियन आणि भाऊ रॉबर्ट. निसर्ग प्रेमाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला होता. लहानपणी ती अबोल आणि एकलकोंडी होती. बराचसा वेळ ती जंगलात घालवी. सर्व चराचराविषयी तिला प्रेम होतं, आत्मीयता होती, करुणा होती. पक्षी, फुलं, कीटक, सागरी जीव याविषयी तिला एक आंतरिक ओढ होती. त्यातूनच पुढे ती सागरी जीवनाची अभ्यासक बनली. समुद्र हाच तिचा सखा, प्रियकर, सारं काही होता. वयाच्या 12व्या वर्षी झोपाळू ससा नावाची कथा लिहून तिने लेखनाची चुणूक बालवयातच दाखवून दिली. लहानपणापासूनच लेखिका होण्याचा ध्यास तिने घेतला होता. त्यातूनच पुढे तिने अंडर द सी विंड, सी अराउंड अस, एज ऑफ द सी ही पुस्तकंही लिहिली. सी अराउंड अस या तिच्या दुसऱ्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. लेखक लक्ष्मण लोंढे म्हणतात, वैज्ञानिक ग्रंथांना शोभू नये इतकी तिची भाषा आणि शैली ही भावपूर्ण होती. अभ्यास आणि मांडणीची पद्धत हे रेचलचं जसं वैशिष्ट्य होतं तसंच सामाजिक कर्तव्याची जाणीव, उघडपणे बोलून दाखवण्याचे धैर्य हा सामान्यतः वैज्ञानिकांकडे दुर्मिळ असलेला गुण देखील तिच्यात होता. समाजात एखादी अहितकारक गोष्ट घडत असेल तर त्याविषयी समाजाला जागृत करणं हे तज्ज्ञांचं, विद्वानांचं, जाणकारांचं सामाजिक कर्तव्य ठरतं. अशा वेळी तज्ज्ञांनी मूक बसणं किंवा गुळमुळीत बोलणं हा सामाजिक गुन्हा ठरतो हे सर्वकालीन सत्य लक्ष्मण लोंढे नमूद करतात. अमेरिकन समाजाच्या चैनी राहणीमानामुळे आणि तेथील उद्योगांच्या उत्पादन धोरणांमुळे नैसर्गिक साधनांचा बेसुमार वापर आणि कित्येक वेळा नासधूस केली जात आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या तजेलदार, जिवंत आणि रसरशीत अशा जीवनानुभवांना सामोरं जाण्याची क्षमता काही उपभोगाच्या आहारी जाऊन पालक मात्र गमावून बसले आहेत. आणि मानवनिर्मित कृत्रिम जगातील विवंचना आणि काळजी हेच त्यांचं जीवन बनलं. प्रामुख्याने अशा पालकांसाठी सेन्स ऑफ वंडर हे छोटेखानी पुस्तकही रेचलनं लिहिलं. शासकीय नोकरीत असतानाही निसर्गातील मानवाचा हस्तक्षेप तिला शांत बसू देत नव्हता. त्यावेळी तिने स्वतःच सरकारतर्फे पर्यावरण रक्षण या विषयावर काही पुस्तिका काढण्याचा प्रस्ताव मांडला व मंजूरही करून घेतला. केवळ एवढ्यावरच ती थांबली नाही तर त्यातील 4 पुस्तिका तिने स्वतः लिहिल्या. या पुस्तकांमधून निसर्गातील घटनांची चक्राकार गती, निसर्गाचा तोल, निसर्ग आणि पशुपक्ष्यांचे जीवन व त्याचा परस्पर संबंध इत्यादी अनेक विषयांची ओळख करून दिली. तिचं शेवटचं पुस्तक ठरलं सायलेंट स्प्रिंग. तिच्या या पुस्तकावर पुष्कळ वादंग झाले, पण याच पुस्तकाने तिला दिगंत कीर्तीही मिळाली. एक युगकर्ती म्हणून तिचं नाव अजरामर झालं. लेखक म्हणतात,
या पुस्तकानं जो इतिहास घडवला तो तिच्या त्या विषयातल्या ज्ञानामुळे अथवा तिनं वापरलेल्या प्रासादिक शैलीमुळे नव्हे, तर तिच्या सत्यान्वेषी वृत्तीमुळे. हे सत्य उघडपणे बोलून दाखवण्यासाठी तिनं दाखवलेल्या शौर्यामुळे, तिनं निसर्गाकडे पाहण्याच्या आयुष्यभर जोपासलेल्या दृष्टिकोनामुळे. या तिच्या जीवनदृष्टीमुळेच तिच्या शब्दांना मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्यांच्यात जग बदलून टाकण्याची शक्ती निर्माण झाली. असं असलं तरी स्वतः रेचलची या पुस्तकाकडे पाहण्याची भूमिका मात्र एखाद्या नम्र सत्यशोधकाची होती. ती म्हणते, सायलेंट स्प्रिंगसारखं पुस्तक लिहिलं जाणं ही त्या काळाची गरज होती. मी फक्त निमित्त मात्र ठरले. कारण मानवाने आपल्या अत्याचारांनी साक्षात पृथ्वी मातेचा अपमान करायला सुरुवात केली होती. आपल्या चाळ्यांनी साऱ्या जीवसृष्टीला वेठीस धरलं होतं. कोणीतरी मानवाचं हे पाप त्याच्या पदरात टाकायला हवं होतं. पृथ्वी मातेची साऱ्या जीवसृष्टीची बाजू मांडायला हवी होती. सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाचा नेमका विषय काय होता, मांडणी कशी होती, ते एवढं का गाजलं, एकाच वेळी त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव का झाला आणि टीकेचे घण का मारले गेले, हे सारं समजून घेणं रेचलचं जीवन आणि व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. ते समजल्यावरच आपल्याला रेचलची एक वैज्ञानिक म्हणून, लेखक म्हणून, सामाजिक कार्यकर्ती म्हणून आणि अखेरीस एक व्यक्ती म्हणून काय थोरवी होती हे समजू शकेल. पण त्यासाठी तिची पार्श्वभूमी नीट समजून घेणे आवश्यक आहे. कारण त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीतच त्या लिखाणाच्या मोठेपणाची बीजे साठवलेली आहेत. सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाद्वारे काही कंपन्यांच्या फायद्यासाठी जीवसृष्टी कशी धोक्यात आणली हे रेचलनं कंपन्यांची नावं घेऊन सांगितलं. त्यातून कोणाचा किती फायदा होतोय त्याची आकडेवारी, कंपन्यांचे दुष्कृत्य व त्यावर कोण आणि कसे पांघरून घालतं, निसर्गाची हानी कमी दिसावी म्हणून कशा प्रकारची फसवणूक केली जाते, हे सारं तिनं त्यातून उघड केलं. पुस्तकामुळे प्रथम अमेरिकेत आणि नंतर जगातल्या अनेक देशात पर्यावरण संरक्षणाच्या अनेक चळवळी उभारल्या गेल्या. अनेक देशात कायदे बदलले गेले. तिच्या लेखनामुळे मानवी विचारांना या विश्वाकडे आणि स्वतःकडे पाहण्याची एक नवी दिशा मिळाली. सामाजिक समस्यांची जाण असलेल्या समाजात एक बदल होणं आवश्यक आहे असं पटलेल्या व्यक्ती पण मी एकटाच काय करणार असे हताश उद्गार काढून निष्क्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रेचलचं जीवन अशा व्यक्तींसाठी दिशादर्शक ठरतं. वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी कर्करोगाच्या आजाराने तिने इहलोकीची यात्रा संपवली. आज बेछूटपणे निसर्ग संपदा ओरबाडण्याची सर्वत्र स्पर्धा लागली असताना रेचलनं निर्माण केलेली निसर्ग रक्षणाची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची गरज आज तिच्या काळी होती त्याहूनही अधिक आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा नसताना एक व्यक्तीसुद्धा एकाकीपणे या जगासाठी, हे जग सुंदर राहावं यासाठी काय करू शकते, याचंच रेचलचं जीवन हे सुंदर उदाहरण आहे. रेचलचा लढा हा सत्य, शिव आणि सुंदर यांची पुनर्स्थापना करण्यासाठी दिलेला लढा होता, जो महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहासारखा होता. लेखक लक्ष्मण लोंढे म्हणतात, ग्रीष्माच्या उन्हात जमीन तापून निघावी, मग बी वाढावं आणि कालांतराने त्या बीजापासून रोप उगवावं, तशी रेचल माझ्या मनात रुजली आणि पाहता पाहता माझ्या वैचारिक गडगोतातील एक झाली. एरवी माझी एखादी कथा, कादंबरी लिहून झाल्यावर त्यात समाविष्ट केलेली पात्र, व्यक्तिमत्व माझ्यापासून दूर होतात. पण रेचलच्या बाबतीत मात्र उलट झालं. तिच्या चरित्राने तर मला झपाटूनच टाकलं. या झपाटलेपणातूनच माझा तिच्या चरित्राचा अभ्यास झाला. त्यामुळेच लोंढे यांनी अवघ्या 100 पानात चितारलेलं रेचल कार्सनचं चरित्र शेकडो पानात चितारलेल्या इतर चरित्रांपेक्षा वेगळं आणि अधिक सघन झाले आहे. साऱ्यांना पर्यावरण संदर्भात खडबडून जागं करणारी
लक्ष्मण लोंढे यांनी लिहिलेली आणि राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलेली रेचलची ही चरित्र कहाणी प्रत्येक सुजाण व्यक्तीने आवर्जून वाचावी अशीच आहे. आणि वसंत पुन्हा बहरला.